ग्रंथ नाम दासबोध ऋषिष्यांचा संवाद दशक पाचवा समास पहिला वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. गुरुपदिश्य. श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम सिद्धरामेश्वराय नमः. श्रीराम जय जय श्री सद्गुरु पूर्णकामा परमपुरुषा आत्माया रामा. धन्यवाचनचा महिमा बलियले नवचे. ये वेदासी साकडे जे शब्दासी काकडे ते सच्चिदासी रोकडे अलग लागे. ये योग्यांचे वर्म हे शंकराचे धाम. हे विश्रांतीचे विश्राम परमकाद. हे ब्रह्मा तुमचे नियोगे स्वय आपणची होईचे अंगे. दुर्घट संसाराचे पांगे पांगी जन्या. आता स्वामीचे लढवाळे ऋषिष्यांचे लक्षणे सांगितले प्रमाणे मुमुक्षुषण जागे. गुरु तो सकाळी ब्राह्मणा तरी तो झाला याहीन तरी त्या शिक्षण अनंत भावे असावे. हो या ब्राह्मणा कारणे अवतार घेतला नारायणी. श्री विष्णूने श्री श्री विष्णूने दिवस मिळवणे तेथे इतर किती. विष्णूने श्रीवसा मिळवणे तेथे इतर किती. ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण. धातू पाषाणे देवपण ब्राह्मणाचे योगी. जी बंधना विरहित ओ शूद्राची निभ्रांत. जन्मी म्हणून सकृत विसुरायचे नाम त्याची. चक्रासी ब्राह्मण हे मुख्य वेदांच्या प्रमाण. वेद विरहित ते प्रमाण प्रमाण प्रिय भगवंता. ब्राह्मणी योग योगवंते ताने ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे. योग ब्राह्मणी विण होणार नाही. ब्राह्मण वेद मूर्तिमंत ब्राह्मण तोचे भगवंत. विप्र वाक्य बनी ब्राह्मणा बोलणे शुद्ध वृत्ती. कोणकडे भगवंती ब्राह्मण पापी प्राणी. लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मणा अनयातिस कुशे कोणा. परी भगवंतासी भावे प्रमाण इजा चाड नाही. सो ब्राह्मण सुरवर वंदिते. तेथे मानव वापडे किती. जरी ब्राह्मण म्हणते तरी तो जगतवंद्य. अत्यंत शब्द म्हणता बरवा परिपूर्ण निवड काय करावा. ब्राह्मण सांगितलं म्हणजे तो हेतू झगडे की. जे जना वेगळे केले हे वेदे अवघडले म्हणून त्यास नाम ठेवले पाषाण मत. असो जे हरिदास व्यास ब्राह्मणी विश्वास. ब्राह्मण भजने बोलतास पावन केले. ब्राह्मणे मागदे देवादिनवा. तरी मग सद्गुरु करावा. ऐसा म्हणाला तरी विश्वास सद्गुरु नाही. राजा सद्गुणा रामेश महाराज. राजा सद्गुणा जय. राजा सद्गुणा राजा सद्गुणा श्री काळ सिद्धेश महाराज जय. राजा सद्गुणा महाराज जय. राजा सद्गुणा खंडित महाराज जय. राजा सद्गुणा महाराज जय. असो जे हरिहरदास
त्यासी ब्राह्मणी विश्वास ब्राह्मणे भजले मुक्तास पावन केले ब्राह्मण पाविजे ब्राह्मणे पाविजे देवादी देव तरी किंमत सद्गुरु करावा ऐसा म्हणा तरी देवा सद्गुरु वेण नाही रामदास महाराज यांना दशक 5वा समास पहिला च्या यावरील काय सांगायचे आहे असो जे हरिहरदास त्यास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण बनले मुक्तास पावन केले ब्राह्मणे पाविजे देवादी देव तरी किंमत सद्गुरु करावा ऐसा म्हणाला तरी देवा सद्गुरु वेळ नाही आता एवढं काय सांगायचं रामदास महाराजांना की ब्राह्मण आता ब्राह्मण म्हणजे काय आपण समजतो पूजा वृक्ष करतो तो ब्राह्मण नाही पूजा अर्च करतो ना सत्यनारायणाची पूजा करतो गणपतीला बसवतो किंवा गणपतीची पूजा करतो मूर्तीची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करतो इतर सर्व विद्या करतात जन्मापासून बरे करतो ते ब्राह्मण ठीक आहे ते त्यांच्या जागी बरोबर आहे कारण काय सर्व जग देव दानव मानव चारी खाणी चारी पाणी 84 लक्ष जमीन हे सगळे कशात आहे अज्ञानात कुठं अज्ञान परंतु ज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय अज्ञान म्हणजे स्वतःला न जाणणं आपलं मूळ स्वरूप विसरणं आपलं मूळ स्वरूप म्हणजे आपल्याला विसरणं म्हणजे अज्ञान म्हणून सांगितलं आहे मोह मान करे देव उपस्थिती केली आहे वैज्ञानिक जग वैज्ञानिक काय म्हणत आहे आपण मूळ स्थानच विसरलो जसं सोना आहे सोन्याने विसरलं मी सोना नाही आहे आणि अलंकार आहे म्हटलं तर जसं सोन्याने म्हटलं मी दागिना आहे गळ्यातला मी कानातलं काय आहे कुंडल आहे नाकातली नथनी आहे हाताला बांगड्या आहे तो काय होईल विसरलं की नाही स्वतःला सोनं आहे हे सोनं पण विसरलं की नाही सोनं पण विसरलं तर काय होईल आकार उकार मकारात आला उकार मकार ओंकार म्हणजे जे काय आहे त्याच्यापासून वेगळं ओंकाराच्या लाभणीला ओळखत नाही अज्ञानी माणूस तो स्वतःला विसरतो ना तो जीवाला ओळखत नाही तू कोण रे तू सांगतो मी दत्त आहे तू कोण रे मी जयवंत आहे पूर्ण नाव सांग दत्तात्रय हरिश्चंद्र पाटील पूर्ण नाव सांग जयवंत हरिश्चंद्र पाटील पूर्ण नाव सांग काय सर्वजणी गुलाबराव संके तर देवाचं नाव सांग देव चालवण्याचं नाव कुठे आहे ज्याला जीवत्व म्हणतात का बोला वल्ले रंगा त्याला नाव कुठे आहे जन्मापुढे नाव नाहीये जन्म झाल्यानंतर या देहाला काहीतरी बोलवायचं म्हणून
ते बोलावण्यासाठी पूर्ण आता सर ए इकडे ए म्हणजे कोणी यायचा, ए तिकडे जा, कोणी जायचं त्याचं नाव सांगितलं तर तू तिकडे जा, जेवण तिकडे जा, सर्व तिकडे जा, जाणार की नाही बरोबर. ए ए म्हणजे कोण, ए इकडे तिकडे म्हणजे देहाची ओळख. देहाची ओळख म्हणजे नाव, आई वडिलांनी दिलेलं नाव. बऱ्याच दिवसांनी प्रत्येक जातीमध्ये धर्मात आपापल्या पसंतीनुसार किंवा कल्पनेप्रमाणे नाव दिलं जातं. ते नाव आपण देहात प्रवेश केला म्हणून ममे वंशजीव पुत्रजीव सनातन शरीरात प्रवेश केला म्हणून ते मनुष्य देहातच आहे. सर आपण नाव ठेवतो, कुत्र्याला नाव ठेवतो, आपण प्राण्याला नाव ठेवतो, सर्पाला नाव ठेवतो, वाघाला नाव ठेवतो. बरेचसे असे प्राणी चिल्ल आहे, जंतू आहे त्यांना नाव ठेवू शकत नाही, कारण ती पाळीव नाही. जे पाळीव आहे त्यांना नाव ठेवतो. तसं हा देह पाळीव आहे, कुटुंब काय म्हणतात, समाज क्रिया आहे. हा जीव नाव ठेवतो आपण. 12 दिवस नाव दिलं जातो, 12 दिवसाने नाव जातो. 12 घातला कोणाचा 12 घातला, या देहा स्थूल देहा. 12 दिवस नाव कोणाला दिला, या स्थूल देहा. बहिर्मुख झालो की नाही आपण. मी दत्ता आहे, मी जयवंत आहे, मी सरोजनी आहे, मी गुलाबराव आहे, मी ज्योती आहे, मी निशा आहे. याचं नाव आहे ना. अधिष्ठान काय, सोनाचा मागणी म्हणतो, सोनाच्या दागिना म्हणतो, गळ्यातला म्हणतो, सोनाचा कानाचा म्हणतो. सोडून तिकडे अधिष्ठान आहे, तिकडे नाव लावतो. अधिष्ठान आहे, इकडे अधिष्ठानच नाही आहे. अधिष्ठानावर विसरलो आपण. जीव कसला बनलेला आहे, शरीर कसं चालतो, जीवापुढे जीव कसा बनलेला आहे माहित नाही. त्याला कोण चालवतो, जीव चालवतो, मला माहित नाही, पाहिले नाही त्याला. देव पुढे दाखवा, तू पुढे दाखव म्हटलं, तू काय आहे तिकडे एवढा करतो. म्हणून पंचकरण षटकोने एक दृष्टांत दिलेला आहे. 2 मित्र असतात, रस्त्याने चालू चालून थकतात, काहीतरी भेटलं पाहिजे होतं वाहन. हा म्हणे दोघे काम काहीतरी भेटलं पाहिजे. औषध का मित्राचं लक्ष पाठीमागे जात. हो, ते गाडी येते, गाडी मला तर दिसत नाही म्हणे. ते काय गाडी येते, मला दिसत नाही ना. या चर्चेमध्ये ती गाडी होतो रात होती पण थांब बाबा. शहाणा होता ना, ज्ञानी म्हणतो आपण त्याला थांब बाबा, याला गाडी माहित नाही, गाडी दाखव. कुठे गाडी आहे, मला नाही दिसत. त्याने दुसऱ्यावर हात ठेवला, पण हा दुसरा बैल, हा म्हणे बैल आहे. म्हटलं काय म्हणतात, चाकाला जोडणे हा चाक आहे. म्हणजे असं वेगवेगळ्या त्या गाडीच्या पार्ट्सला म्हणजे विभागाला हात लावला की कसं कसं झालं. गाडी कुठे आहे, मला दिसत नाही गाडी. गाडी मला कुठे दिसते. सगळं पार्ट किंवा सगळे साधन एकत्र, त्याला आपण काय म्हणतो, गाडी. गाडीला काय पाहिजे, 2 चाक. आस वर बसण्यासाठी काय म्हणतात ते, असं असं त्या साठी म्हणतो त्याला. मास्क पाहिजे, दुसर पाहिजे, शिवळ पाहिजे, डोळे पाहिजे. ग्रीसिंग होणे म्हणून त्याला माखण म्हणतात, तो माखण पाहिजे, ऑइल म्हणतात. असं सगळं गोष्टीने एक गाडी झाली, त्याला गाडी म्हणतात.
आणि ते तोडून आपण विभक्त केलं तर काय म्हणतात ना, डिसमेंटल. मेंटल आणि डिसमेंटल. तो मेंटल वेगळा, हा डिसमेंटल वेगळा. मेंटल म्हणजे काय, जोडणं. आणि डिसमेंटल म्हणजे विभागण करणं. बैलला काढलं, बैल कुठे गेला, सेपरेट झाला की नाही. दुसऱ्या बैल काढला, सेपरेट झाला की नाही. दुसरं काढलं, दुसरं सेपरेट काढला की नाही. दोन काढला, दोन वेगळा झाला की नाही. दुसर गेला, दोर गेला, आणि ते काय म्हणतात गळ्यात बैलांच्या म्हणतात ते गेले, सगळं सेपरेट केलं. आस काढून टाकले, साठी काढून टाकली, बंदा म्हणतात ना, आस म्हणतात तो काढून टाकला, तो ते चाक काढून झाले ठिकाणी. हे सगळ्या पाठचा, सगळे पाठ मराठीत काय म्हणतात, एक साधन किंवा भाग, सगळ्या भागांचं जोडून काढते. इंजिन आहे पाण्याचा, डिझेलवर चालतो. सगळे भाग वेगळे केले तर काय, इंजिन कुठे आहे. जोडलं तर न, घर आहे, घराला कौल पाहिजे, पत्रे पाहिजे, किंवा आता स्लॅब पाहिजे, वासे पाहिजे, माळवट पाहिजे, सगळं पाहिजे. दाल पाहिजे, खिडक्या पाहिजे, सगळं विटा पाहिजे, कढी पाहिजे, रेती पाहिजे. सगळ्यांचं काय म्हणतात, एकत्र करून घर. तसं हा देव आहे, ज्याला आपण देव म्हणतो. मी भ्रम आहे. ब्राह्मण म्हणजे काय, कशापासून सगळं झालेलं आहे. जसं सायंटिस्ट, शास्त्रज्ञ शोधावं की नाही. पाणी कशापासून बनलेलं आहे, H2O. अभ्यास केला त्याने. H वेगळा केला, O वेगळा केला. एक बॉम्ब तयार झाला, हायड्रोजन बॉम्ब. शास्त्रज्ञांनी सगळ्या भागांचे रेणूचे छोटे करून मूळ शोधला. मूळ मुळाला शोधलं, तेव्हा सत्य सापडलं. तसं हा देव कशामुळे चालतो, जीवात्म्यामुळे चालतो. शरीर कसं बंधन आहे, पंचमहाभूतांचं. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. दिसतो पृथ्वीचा भाग आहे. यामध्ये तो काय म्हणतात ना, थोडस प्रेमासारखं किंवा जो उच्चर भाग आहे तो पाण्याचा. शरीरात अग्नी असते की नाही, तो तेजाचा भाग. अग्निशिवाय शिरवू शकत नाही, अन्नाशिवाय शिरवू शकत नाही, पाण्याशिवाय शिरवू शकत नाही, आणि अग्निशिवाय शिरवू. हे सगळं जरी झालं तरी वायू बाबतीत की नाही, नागबंद मरेल की नाही, मग वायू वायू पडतोच, त्याच्याशिवाय पूर्णत्व येणार नाही. एवढं सगळं झालं तर आकाश पाहिजे की नाही, कोकणी पाहिजे. कोकणीशिवाय श्वास कसं घेणार, कोकणीशिवाय अन्न कसं पचणार, कोकणीशिवाय रक्ताचं संचलन कसं होणार. शुद्ध अशुद्ध पंचमहाभूतांचा शरीर. ठीक आहे, 525 पाठ तयार झाले, ठीक आहे. वरला रंग झाला, पण त्याला चालवणारा कोण आहे. हा स्थूल देह झाला, त्याला चालवणारा कोण आहे. याला मरण नाही आहे. म्हणतात ना, अरे बिचारा चांगला माणूस होता, चांगलं काम केलं, सत्कार्य केलं, कोणाला दुःखी केलं नाही, कोणाला दुखवलं नाही, तो आता अनंतात विलीन झाला. आणि त्याच्या आत्म्याला शांती लाभली. म्हणजे तो शिल्लक काय केला, तो मेला नाही केला. तो आपण असे म्हणू शकत नाही, पण त्याची व्यवस्था नाही आणि आपली व्यवस्था खूप वेगळी आहे. तो आपल्याशी बोलू शकत नाही, पण आपण बोललो. म्हणून मेलेल्या माणसाबद्दल कोणी बोलत नाही. सूक्ष्म रूपाने आहे, याशिवाय तू याशिवाय या तिकडे सूक्ष्म. ड्रायव्हर गाडी बसल्यावर गाडी चालते. उदाहरणार्थ गाडी लेट झाली की आपण म्हणतो ड्रायव्हर कोण आहे, हा काय गाडी आहे, तो ड्रायव्हर.
नाही, गाडी आणि ड्रायव्हर सेपरेट आहे. तसं जीवात्मा आणि स्थूल देह वेगळा आहे. तो जीवात्मा सकाळी बसतो या देहात, सगळं काय म्हणतात प्रारब्ध कर्मानुसार संचिताप्रमाणे सांगितलंय. काय पहिल्या उपयोगा दुःखाची केवळ भोगण्याचे फळ संचित आहे. आपण कर्म करतो ना, मी करतो मी करतो मी करतो, चांगला केला मी केलं, वाईट केला मी केलं. अरे तू मी आहे, त्या संयोगाने त्याच्या योगाने कर्म घडतो. मी सगळं तू जागृतीपासून कर्मपर्यंत सगळं तू करतो. जीवात्मा प्रवेश करतो. तो जीवात्मा नसेल तर शरीर कसं चालेल? हा जीवात्मा नसेल शरीर कसं चालेल? कोण कानात बसून ऐकणार? जीवात्मा ना. कोण कानात डोळ्यात बसून बसणार? जीवात्मा ना. झोपलेला माणूस बघतो, झोपलेला माणूस काय ऐकतोय, झोपलेला माणूस बोलतोय. हा इंद्रिय जे पण जे आवश्यक आहे तो स्वतः चालू आहे ना. नाकाचं काय चालू आहे, पण सुगंध नाही घेऊ शकत तुम्ही. झोपलेला माणूस सुगंध कसं घेणार? झोपलेला माणूस अन्न कसं खाणार? झोपेत न गेला ना. झोपेत गेला म्हणजे काय वाढी सुषुप्ती म्हणतात त्याला. झोप म्हणतात ना, सुषुप्ती म्हणजे काय आहे? अजिबात तुम्ही नाही, तीन दशक तुम्ही नाही. जागृती सगळ्या उठल्या बसला झोपेपर्यंत त्या देहाला सगळं चालवतो कोण? जीवात्मा. हा जीवात्मा आपली निजस्थानी जातो, अज्ञानातून जातो. कुठून आला होता तो? अज्ञानात. रात्री अजून कुठे जातो? अनंतात विलीन होतो. असं म्हणतात ना, अरे तो अनंतात विलीन झाला. कुठून आला होता? अनंतातूनच आलेला होता. जीवात्मा कुठून आलेला आहे? अनंतातून. अनंत म्हणजे ज्ञान. रात्री सोबत अनंतात जातो. कुठून आला? अनंतातून. म्हणून सांगितले जे तुझे जे प्रकटे ते जे चिती आटे हे ज्ञान झाले आपले ब्रांती बंधनाची. हे सगळं भक्ती मार्गात नाही. भक्ती मार्गात काय आहे? भक्ती मार्ग कमी नाही आहे. भक्ती मार्ग पूर्ण झाला अशा गुरु मार्ग सद्गुरु मार्ग घेत नाही. भक्ती मार्गात काय होतं? चित्त शुद्ध होतो. माझ्यापेक्षा कोणतरी आहे, माझ्यापेक्षा मोठा कोणतरी आहे. त्याला अनंत म्हणा, विष्णू म्हणा, कोणी म्हणा, विठ्ठल म्हणा, चैतन्य म्हणा, श्रीकृष्ण म्हणा, काय पण म्हणा, अनंत नाम नामी. त्याच्यामुळे माझा श्वास चालतो, त्याच्यामुळे माझं हात चालतात, त्याच्यामुळे पाय चालतात, सगळं करता करता तो एक आहे. म्हणजे आपला इगो कमी होतो. इगो करतेपणा कमी होतो. मी नाही देव, मी करतो होत नाही हो, मी करतो होत नाही हो. देवाला मी थकलो बाबा, माझ्याशी होत नाही महाराज. किंवा काय म्हणतात देव म्हणतात, जे करतो मी देवाला म्हणतात तो. पण तो सर्व आपले आहे ना, सगळ्या देवात आहेच, सगळ्या देहात पण आहे. सर्व चराचर भरून उरला त्यात तुला प्रेम सगळीकडे. अंतर्मुख व्हायचं नसेल तुला, मला आपल्याला अंतर्मुख करतो. भक्ती मार्ग संपल्यानंतर सगळं मन शुद्ध होत. इगो कमी येतो, अहंकार कमी होतो, मी कर्तव्यपणा कमी होतो. कर्तव्यपणा जातो, तो पूर्ण जगण्यासाठी तुझा अहंकार होतो. तीन प्रकारचे अहंकार आहेत ना, राजस, तामस आणि सात्विक. तामस जातो भक्ती मार्गात, राजस पण जातो, सात्विक अहंकार. मी देवाचा भक्त आहे, शंकराचा भक्त आहे, विष्णूचा भक्त आहे, कृष्णाचा भक्त आहे.
लक्ष्मीचा भक्त आहे, पार्वतीचा भक्त आहे, गणकाचा भक्त आहे. सात्विक भाव, शुद्ध सात्विक नाही, सात्विक भाव म्हणजे तू आहेस तिकडे. भक्ती मार्ग पूर्ण होतो आणि कळतं मला समाधान नाही, शांती नाही. आपण खातो ना, फ्रुट्स खातो, फळं खातो आणि वेगवेगळ्या प्रकारचे फळं खातो. भूक लागली असेल तर आपण काय वरण पिणार, ताक पिणार, पाणी पिणार, हे पिणार, ते पिणार, सगळं भूक सगळे. दूध दिलं, काही घ्या तुम्ही, भूक काय क्षमणार नाही. काय पाहिजे मग भूक क्षमाला? जाणता म्हणून सांगतो, अरे बाबा तू हे काय करतोस? भूक नाही क्षमणार ना त्याच्याने. कुठलाही ते बंद, ते गहूची चपाती खा, तांदूळ खा, तांदूळ भात खा, ज्वारीची, बाजरीची, नाचणीची, अन्नाशी तू पोट नाही भरणार तुला. मग ते घे तुझं पोट. तसं आपण अनेक देवांची, अनेक देवतांची, अनेक शक्तींची, अनेक साधनांची, अनेक विद्यांचा अभ्यास. कशासाठी? या देवाला सुख मिळालं पाहिजे, शांती मिळाला पाहिजे. म्हणतो माझ्या जीवाला सुख मिळालं, माझ्या जीवाला शांती मिळाली. मिळालं भास होणार. शेवटी सात्विक भाव आहे, तिकडे सात्विक भाव नाही. मी देवाचा भक्त आहे म्हणून मी वैकुंठात गेलो, मुक्ती मिळाली. मी वैकुंठात गेलो, शिवलोकात गेलो, मी ब्रह्मलोकात गेलो. सात्विक भाव आहे ना तिकडे. तू आहे ना तिकडे, जीवात्मा आहे ना. हात समित्ताप झाले, स्वरूप झाले, पण जीव आहे ना तिकडे, गती पण आहे ना तिकडे. पूर्ण संपल्याकडे पूर्ण देते जीव म्हणतात. हे ज्याला कळलं, एखादी गोष्ट माणूस कधी टाकतो, समाधान नाही, शांती नाही. मग पूर्ण समाधान शोधतो, ज्याच्याने समाधान मिळेल, शांती मिळेल, पूर्ण होईल. खूप चालू जिज्ञासू म्हणतात, पिपासू म्हणतात. मग त्याला 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण कुठेतरी उद्भवून किंवा एखादा संत भेटतो, कोणी सद्गुरू भेटतो, किंवा जाणता माणूस भेटतो. जाणतामध्ये खूप प्रकार आहेत. प्रत्येक जाणता माणूस सद्गुरू असायला पाहिजे असं काही नाही, पण माहिती असेल तुला समाधान शांती पाहिजे तर सद्गुरू भेटेल. तो म्हणतो मला सद्गुरू कसं भेटेल? त्याचा ध्यास कर ना, त्याचा ध्यास कर, उपासना कर. तो मरताना वासना घेऊन जातो की मला पूर्ण ज्ञान व्हायला, माझी पूर्ण ओळख व्हायला, माझं सत्व गुण जाण्यासाठी, तात्विक अहंकार जाण्यासाठी मला माझी ओळख पाहिजे. पण माझ्यावर आल्यानुसार आवड नाही. त्या वासनेने देह सोडतो, त्याला सद्गुरू. सद्गुरू भेटल्यानंतर सगळ्यांचं ओकार उकळ. स्थूल देह म्हणजे काय? किती तत्वांचा म्हणजे त्याला कोण चालवतो? जीवात प्रकृती किती दिशेत फिरतो? जागृती, सुसुप्त, सुषुप्ती, नशक्ती किंवा जीव फिरतो. त्याची दशा खरी कोणती? सगळ्या उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जो जीवात्मा आहे फिरवतो, खातो पितो सगळं करतो, मल विसर्जन करतो, मूत्र विसर्जन करतो, खातो पितो सगळं कर्म करतो, चांगले वाईट.
तो खरा का रात्री झोपेत आपल्यासाठी सगळ्यांचा दिवाळा निघाला तो खरा आहे? किंवा रात्री आपण स्वप्नात जातो, स्वप्न अवस्था म्हणतात त्याच्यात ते खरं आहे? खरं काय? सकाळी सूर्य उगवतो, सकाळी लालसर दिसतो, तांबडं फुटणं म्हणतात. दुपारी पिवळं, संध्याकाळी तांबडं फुटतं. रंग काय? सूर्याचा कुठला रंग सगळा पकडायचा? आकाश निळा दिसतो सकाळी, संध्याकाळी लालसर दिसत, सकाळी तांबडसर दिसत, रात्री काहीच नाही, काळो. खरा रंग कुठला आकाशाचा? सर ह्या जीवाला कोण चालवतो? देह म्हणजे काय? या जीवाला कोण चालवतो? देह म्हणजे काय? हा इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय येतात की नाही? कानाला ऐकायला वायू येत आहे, नाकाला काय आहे? सुगंध, त्याचा पण एक देवता आहे. जिभेची चव घेणारा सगळं देवता आहे. डोळ्याला दिसतं, डोळ्याचा देवता कोण? सूर्य आहे. म्हणजे उजेडाशिवाय काही दिसू शकत नाही. अंधारात बॅटरी मारली तर काय दिसणार नाही. बॅटरीने जेवढं प्रकाश दाखवत तेवढंच दिसत, अंधारात काय दिसत? तर पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय ह्यांचे देवता आहेत. त्याच्याशी बोलू शकत, त्याच्याशी कर्म करू शकत. ह्या सगळ्यांचा अभ्यास. नंतर मग जीवात्मा म्हणजे काय? स्थूल देह म्हणजे काय? हे सद्गुरू भेटल्याशिवाय कळत नाही. ते पण काय आहे? 4 वेद, 6 पुराण, शास्त्र, 18 पुराण याचा आधार घेऊन तुम्हाला पटवून देतात. कारण त्याच्यात अर्थगत करतात. मुळात खाली ज्ञानांजन, तो ज्ञानांजन घालतो. याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? त्याच्या मर्जीने सगळं कळतं. सूक्ष्मबुद्धी, स्थूल देह म्हणजे मी कसा नाही. हे काय आहे? 25 तत्व जसे मी नाही. सूक्ष्माचे 25 तत्व मी कसा नाही. जेव्हा तो मरत नाही, हे बदलतो फक्त तो. म्हणून तो म्हणतो ना, मेल्यानंतर त्याच्यात मला शांती लाभते, पुढची गती चांगली होते. पण गरुड पुराण वाचतो की नाही आपण? त्या हिंदूमध्ये गरुड पुराण आहे. काही मध्ये ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची धर्म परंपरा कल्पना वेगळी आहे. सत्य काय? गरुड पुराण सत्य आहे का? प्रत्येक धर्माच्या प्रथा सत्य आहे किंवा आणखी काय सत्य? सर काल्पनिकच आहे ना. एक कल्पनेपोटी होती त्यानंतर सृष्टी. त्या कल्पनेलाच सद्गुरू येणे देण्याप्रमाणे नष्ट करतो. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? ब्राह्मण म्हणजे काय? ब्रह्माला जाणणं. ब्रह्म म्हणजे काय? त्याला कोण? देव म्हणजे काय? त्याला कोण चालवतो? तो ब्रह्म. त्या ब्रह्माला, त्या जीवाला चालवणारा तो ब्रह्म. हा दिसतो का सुद्धा अज्ञान ब्रह्म. त्या अज्ञानाला सगळं चालवणारा तो ब्रह्म आहे. द्वैत कुठपर्यंत आहे? स्थूल देहात द्वैत आहे, सूक्ष्म देहात अद्वैत आहे. तू मी सगळं अहंकार कुठपर्यंत? द्वैत आहे तिकडे. मी केला, मी देव, तू म्हणते कल्पना आहे. देव आहे, मी कल्पना भक्त आहे, कल्पना. सद्गुरू भेटल्याशी नाही करणार. म्हणून सद्गुरू वचन. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे स्वतःला विसरणं, हा ज्ञान. मी कोण आहे त्याचा शोध घेणं म्हणजे ज्ञान. आणि तो सापडल्यानंतर कळतं ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे चैतन्य. ज्याच्यामुळे हा जीवात्मा करंट म्हणतो, पण करंट तो जाणीव म्हणतो. तो अद्वैत आहे सगळीकडे. सगळ्या सूर्यासारखं चंद्रसारखं
सगळ्यांना पाणी काय आहे, पाण्यासारखं ना, बर्फ बर्फासारखं ना, गोड गोड लागतं, कडू कडू लागतं, आंबट आंबट लागतं, एकच, अलग नाही. समजा अलग लागला म्हणतो तू काय म्हणतो, तुझं तोडून करतो, तुला जोर आहे, तू तोडणी करणार आणण्यासाठी आपण काय म्हणतात ना, खारवलेले आंबे देतो, लिंबू देतो, औषध देतो, तोडाला ओळखीच नसतात, खरवलेला तो स्थान खाली आलेला किंवा वर गेले तो आराम बेबी सरकते की नाही, पाय दोन्ही वर करावे लागतात ना, मुळावर आले तर बेबी बसली, तसं हे कुठून काय कनेक्शन, त्याची जोडणी कशी झाली, त्याची तोडणी कशी झाली, तोडणी कशी झाली, मेकॅनिझम स्थूल देहाचा मेकॅनिझम, सूक्ष्म देहाचा मेकॅनिझम, त्या पलीकडे कोणते आहे अंतर्मुख. स्थूलाला कोण चालवतो, सगळे पाठ कसं चालतात, डोळा कान नाक तोंड जीभ हे वचन हे हात पाय सगळं कसं चालतं, मेकॅनिझम म्हणतात. त्याला चालवणारा जीवन, मग जीवन मला कोण चालवतो, उलटा करायचं ना, अंतर्मुख व्हायचंय, तो अद्वैत आहे, त्याला सच्चित आनंद म्हणतात, त्याला जाणीव म्हणतात, त्याला तंत्रज्ञान म्हणतात. सगळ्यांना एकच आहे की काय वेगळं आहे, म्हणून रात्री झोपेचा अनुभव सगळ्यांना ऐकत आहे, सर्व पाण्याचा अनुभव एकच आहे, गोड साखरेचा अनुभव एकच आहे, गोड चव आहे एकच आहे, कडू चव एकच आहे, आंबट चव एकच आहे, डोळ्याला दृश्य एकच आहे, कानाला ऐकणं सेम आहे, फरक नाही. मल विसर्जन विसर्जन ते पण अनुभव एकच आहे, झोपेचा अनुभव एक आहे, जागृतीचा अनुभव एक आहे, सुषुप्तीचा अनुभव एक आहे, हेच एक जाणीव, फरक कुठे आला एक म्हणा. मन कशामुळे फरक पडला तिकडे, मनामध्ये फरक कसा आला, वास्तविक मन शुद्धच आहे, अशुद्ध झालंय कशामुळे, विकार. सगळ्यात मोठा घातक विकार म्हणजे काम, पाहिजे 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 पाहिजे, विषय सुख, नाही मिळालं तर भोग, मिळाला तर मला मिळालं त्याला मिळालं नाही तर, किंवा मला त्याला मिळालं मला द्वेष आला, अजून पाहिजे मोह आला, जाईल ना माझ्या ते भवय आला, आणि सगळं झाल्यानंतर आहे माझ्यासारखं कोणीच नाही, तुला चालवणारा, तुझ्यातून बसून तुझी चव घेणारा, पदार्थाची चव घेणारा, कानात ऐकणारा, तुझ्या बसणार बघणारा, तुझ्या नाकात बसून सुगंध घेणार, तुझ्या तोंडातून चव घेणारा, तुझा हात चालवणारा, तुझा पाय चालवणारा, सगळं इंद्रिय चालवणार, हे चालवणार कोण आहे, तू आहे. झोपला तर, अरे मी झोपलो होतो, मला काही करंट केला होता ना, करंट कुठून जे तुझ्या प्रकटे येते ते हे ज्ञान झाली या पिढी क्रांती बंधनाची, भक्ती मार्गात नाही पडत. आपण जमा करतो करू, दान करा, पुण्य करा, तीर्थाटना करा, पूजा करा, वारी आता आषाढी आताच झाली, आषाढी करा, गणपती बसवा, अरे तीर्थाटन चारधाम फिरवून पुण्य जुळेल, मुक्ती मिळेल. मुक्ती याला काय माहिती, मुक्ती कशाला कसं म्हणतात ते माहिती आहे, ती मार्गात मुक्ती वेगळी आहे. नाशिवंत त्याने म्हटलेलं आहे, कर्माच्या दरावर आहे ना, तिकडे कर्तव्याच्या दरावर आहे ना. विष्णू महादूत पडलेला आहे त्याला जाणीवेला, त्या वेगळं काहीतरी दाखवतो म्हणून तो शरीरात प्रवेश केला, करणारा म्हणून तो जीव आहे, जीव आहे म्हणून सगळं दुनिया आहे, खोटी दुनिया. जसं स्वप्नात सगळं खरं वाटतं, जागानंतर तुला मोठा मोठा हो साधू नसा दाखवला नाही तर गेला केला ते मग त्याला ओळखणं म्हणजे त्याला ब्राह्मण म्हणतात. एक चैतन्याला ओळखायचं, सगळ्यांकडे एकच चैतन्य आहे. औषध नाही तुम्ही
मनाला पाहू शकत नाही तुम्ही, मन बुद्धीला पाहू शकत नाही, चित्ताला पाहू शकत नाही, मन बुद्धी चित्त अहंकाराला पाहू शकत नाही. जाणवतं माझं मन आहे, जाणवतं की माझ्या मनात जाणवतं की नाही, मनातून गेलं जाणवतं की नाही, अरे मी विसरलो जाणवतं की नाही, बुद्धी आली मला अरे बुद्धी कुठे नशीब चांगला असेल तर तुम्हाला देवाने बुद्धी दिली. ज्याला देव माहिती तुम्हाला अरे मी मला कळलं, मला कळत झालं मी आला तर ते म्हणा सद्गुरू सांगतो तू नाही करत मी करतो. सद्गुरू स्वतःला कधी अद्वैत द्वैतात बघतच नाही, अद्वैत आहे. सर्व चराचरामध्ये जसे इलेक्ट्रिकचे करंट सगळ्या उपकरणामध्ये एकच आहे, दिसत नाही पण करंट एकच. म्हणे अरे करंट आहे का ना टेस्ट लावून बघावं, बल्ब लावून बघावं, दोन वायरिंग बोलता आपला बल्ब जोडला का टेस्ट झाला. टेस्टर नसेल तर हा दुसरा वायरलाईनचा टेस्ट होतो. अरे करंट दिसत नाही आहे, तसं सगळ्यात ते करंट एकच आहे. चैतन्य काय जरा सच्चित आनंद सतत असणारा चित्त लक्ष दिलं तर आपल्याला कळतो म्हणून सच्चित लक्ष 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 पाहिजे सच्चित आनंद. त्याच्याकडे आनंद आहे, दुःख नाही, द्वंद्व नाही ना त्याच्याकडे. सच्चित आनंदाकडे दुःखच नाहीये. सहा उन्हा सांगितले नाही. स्थूल देहाला जन्म मरण, जन्म स्थूल देहाला होतो, मरण स्थूल देहाला. जन्म मरण स्थूल देहाशी संबंधित आहे. सुधादुषा प्राणाशी संबंध आहे. अन्न नाही मिळालं, पाणी नाही मिळालं, माझं प्राण आहे, माझं प्राण आहे. कोणाशी संबंधित आहे ते प्राणाशी. तू स्थूल देहाशी संबंधित आहे. सुख दुःख कोणामुळे होतो? स्थूल देहामुळे होतो. जोरातली स्थूल देह आपण विसरतो. कुठे आहे सुख दुःख? आनंद पण नाहीये, काहीच नाही. पण ते देहा जन्म मरण देहाशी संबंधित आहे. जन्म मरण देहाशी संबंधित आहे. जन्म कोणाला आहे? 9 महिने 9 दिवस गायच्या गर्भात राहून गर्भवास दुखून मला कळत नाही मी काय झाले, दुसरं काळाचं पडदा नाही. जन्मापूर्वी काय आहे काही नाही. पण आईच्या कुठं ते गाठणार, ते गाठ वाटत तोडत जाऊन नंतर मग ते हात पाय निवडणे ते सगळं पूर्ण झालं का ऑटोमॅटिक विसर्ग म्हणतात. 9 महिने 9 दिवस गर्भाच्या वर्किंगच्या प्रारब्ध कर्मानुसार तो गर्भातून गर्भ संपतो, त्याचा बाहेर धीरे धीरे तो वाढल्यानंतर तो काही तारुण्यात येतो. बालपण, तारुण्य आणि म्हातारपण मग संपतो. जन्म म्हणणे हा सुधादुषा हा खूप प्राणार आहे, प्राण आहे. शरीर चालवायला प्राण लागतो की नाही? प्राण वेळ पाणी नाही मिळालं, जेवण नाही मिळालं, हे तुम्ही विशुद्ध होतो की नाही? म्हणजे त्या प्राणाचे आहे. 6 उर्म्या म्हटलेल्या आहे. ध्याच्या जन्म मरण प्राणाच्या सुधादुषा. सुख दुःख कोणाशी संबंध येते? कोणाला होतो? मनाला. माझ्या मनाला, अरे माझ्या मनाला आनंद होतो, अरे माझ्या मनाला वाईट वाटतं. सुख दुःख मनाशी संबंध. सगळ्यांचे धोरण एक सद्गुरू भेटल्यावर आपल्याला करून दिले. ओळख, आपली ओळख, आपली ओळख नाही तर आपली ओळख काही नाही. अनंत रोगाचा भंडार म्हणलेला आहे आला. त्याला म्हणतो अरे माझ्यासारखं मी कोण नाही, माझ्यासारखं देवच कोणाचा नाही, माझ्यासारखं माझं काहीच नाही कोणाला. मी आहे ना तर वृत्ती ओळखतो. तू सुद्धा प्राण कसा नाही, तू मन कसा नाही, तू बुद्धी कसा नाही, तू चित्त कसा नाही. तू सच्चिदानंद आहे. सच्चिदानंदामुळे मन आलं, मन आला म्हणून बुद्धी आला, बुद्धी आला म्हणून चित्त आलं, चित्त आलं म्हणून सगळं म्हणजे विपरीत ज्ञान म्हणतात त्यांना.
म्हणजे जाणीव परिज्ञान होतं. मनात सुद्धा काय पण शुद्ध आहे, विकारामुळे सगळं विकार आला. म्हणून मनाच्या स्वरूपाने म्हटले ना मनाच्या स्वरूपाने विकारी हा मन नको. विकारामुळे मन खराब होतो, दूषित होतो. म्हणून हा विकार विषय नको नको. वासना पण नको. मनाच्या स्वरूपाने सगळं सोडायला देश केलेला मनाला, मनामुळे सगळं घडतं ना. विकार आहे म्हणून मन शुद्ध होतो. विकार नसेल शुद्ध अशुद्ध झालेला काय आपल्याला, कारण ते रोग कशामध्ये जाणार, औषध घ्यायला पाहिजे की नाही. तसं रोग काय आहे, विकार, विषय वृत्ती, वासना, पाहिजे 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 नको ते मागतो. जन्मापासून मरेपर्यंत अनेक जन्म नको ते मागतो. ते पाहिजे ते मागतच नाही ना. सद्गुरू म्हणतो तू काय मागतोय चुकीचंच आहे. मला सुख पाहिजे, कोणाला सुख पाहिजे, देहाला सुख पाहिजे. तुला कोणी सुखाची गरज, कारण तू सुखाचा सागर आहे. तुला सुखाचा सागर, तुला प्रेमाचा सागर, तुला काही लागत नाही ना. झोपल्यानंतर काय लागतो, काहीच लागत नाही. झोपाला स्वरूप म्हणलेलं आहे. झोप म्हणजे स्वरूप आहे. प्रत्येक जीवरात्री स्वरूप असतो. अज्ञानामुळे परत वासनेमुळे म्हणा किंवा विषय सुखामुळे परत तो जीव हे नाकार स्थूलच आहे. तत्वतून हात पाय कान डोळे आणि हे तत्व नाही. सूक्ष्माचे हे तत्व नाही. सच्चिदानंद एकवण ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञान म्हटलेलं आहे. ज्ञान हे महाज्ञान म्हटलेलं आहे. ते पण पिढा पण आहे ना. रात्री चैतन्य कुठे आहे, तुझ्या पण ते चैतन्य नाही ना. वाटतं ते पण तुझ्यात नाही ना. जय तू पाहिजे पण तू जागा तुझ्यामध्ये देव आहे. ओळख सोन्याच्या बांगड्याने ओळखलं की मी कशाची संबंध आहे, मी कशाच त्या बांगड्याने ओळखलं मी सोन्यापासून केलं आहे. तसं मी एक चैतन्यापासून बनलेला आहे. तू म्हणतो जीवात्म्यामुळे बनलेला आहे. जीवात्मा म्हणतो मी आपल्या चैतन्यामुळे मधलं चैतन्य म्हणजे ज्ञान जाणीव. हे पण विपरीत धक्का होतं. अद्वैत आहे ते पण विपरीत आहे. मग उलट रावळा माझी जेवढा जायचं आहे ना आपल्याला, त्याच्यासाठी भीष्मत्व देतो की नाही. त्याच्यामुळे निरूपण आहे. त्याच्यामुळे काय भजन आहे. धर्म तो ब्राह्मण आहे. त्या ब्राह्मणाला म्हणजे चैतन्याला ज्याने जाणलं तो ब्राह्मण जाणीव म्हणतात. मग त्याच्याकडे सगळं त्याला कळतं. सिद्ध्या म्हणतात, सिद्ध्या येतात त्याच्याकडे. तो बोलेल तसं दुसऱ्याच्या मनातलं कळेल सगळं. अगदी सिद्ध्या आपण ते आपण परमनंट नाही. ते जाणीवच परमनंट नाही. ज्ञानच परमनंट नाही. तर ज्ञान हे महाज्ञान आहे ना. तुम्हाला आणखी मोहट टाकून देतो, अज्ञान टाकून देतो. मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी आहे, मला नमस्कार करायला पाहिजे, मी देतो, मी नाम देतो, मी हे सगळं करतो. आहे ना शिल्लक. त्यांनी माझ्या फोटोची पूजा केली नाही, त्यांनी माझ्या महाराजांची फोटोची पूजा केली नाही, त्यांनी अशीच पूजा केली नाही, त्यांनी पूजा व्यवस्थित काय म्हणतात ना व्यवस्थित केली नाही. आहे ना अडकला ना तिकडे. सद्गुरु ज्ञानाला म्हणून काय अज्ञान ज्ञान विज्ञान. विज्ञानाबरोबर मी उपतो. ज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे ब्राह्मण. ब्रह्माला जाणला तो ब्राह्मण. ब्राह्मण एकच आहे. आनंद. पण ते पण पुरेसं नाही आहे ना. विपरीत म्हणून काय सांगितलंय प्रेम ब्राह्मण पाविजे देवान देव. मी ज्याने वेळेला ओळखला तो देव झाला की नाही. ब्राह्मण पाविजे देवानी देवा. याने ब्रह्म जाणलेला आहे त्याला आपण सद्गुरु
मानलं तर आपल्याला देव कसं बनवायचं दाखवेल, तुझ्याकडून देवत्व कसं यावं ते दाखवेल. म्हणून ब्राह्मणे पाविजे देवानी देव, जाणीवानी शक्ती आली, विधी सिद्धी आला, सगळं आलं, नवसाला पावला तो देव आला. म्हणून ब्राह्मणे पाविजे देवानी देव, उपाधी आली. उपाधी अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत कोटी, अरे सगळं कोटीच आहे ना. कोटी आली कोटी आहे ना, तुझी ओळख नाही ना, त्या भाषात पण आहे ना, मला पण सगळं भाष इकडे जीवपणा आहे, सगळंच आहे, तात्विक अधिकार आहे, तू शिल्लक आहे जाना. म्हणून ब्राह्मणे पाविजे देवानी देव, तरी म्हणत सद्गुरु करावा. तू सगळं कळतं आपल्या, तुझ्या मनातलं त्याच्या मनातलं सगळं कळतं. माझं बोललेलं वाक्य खरं होतं, मी बोलत ते सत्य होतं, सगळं पंचमहाभूत माझ्या आज्ञेत आहे. एवढी सगळी शक्ती आली तर मला कशाला सद्गुरू पाहिजे. ब्राह्मणे पाहिजे देवानी देव, तरी किंमत सद्गुरू करावा. म्हणजे मला मी सांगेल ते श्लोक मला सगळं दिसतं, पंचमहाभूतात माझ्या ताब्यात आहे. म्हणून तो काय चांगदेव महाराज सगळे सिद्ध होतं त्याच्याकडे, सगळं सिद्ध होत्या. थोडं होतं सद्गुरु ज्ञानदेव महाराज यांच्या उत्तरासाठी, आणि त्याने पण गुरुपद न्याय शिकविलं, नाव न्याय शिकवलं. आणि सद्गुरु कोणाचं सद्गुरु ठरलेलंच, त्या सद्गुरूकडे पण त्याने परीक्षा घेतली, त्या परीक्षेत उतरला नंतर तो सांगतो तो मुक्ताबाईने मुक्त केला. नामदेवाची गोष्ट, जेव्हा त्याच्याशी बोलत होतं, त्याच्या हातून खात होतं, सगळं करत होतं पूर्ण. चांगल्याला पण सगळं सिद्ध होत्या, त्याला ज्ञानी समजायचा, सगळ्यांनी मी देव आहे मी देव आहे म्हणायचं. मुक्ताबाईने शेवटी सद्गुरू म्हणजे मुक्ताबाईने ज्ञान दिलं. अरे नाही, तुझं ज्ञान कुठं आहे, सत्य नाही, अडकलाय, तुला कळणारा तू सद्गुरू. म्हणून काय सांगितलंय, ब्राह्मणे पाविजे देवानी देव, तरी किंमत सद्गुरू करावा. ऐसे म्हणा तरी ठेवा, सद्गुरू बिन नाही. निज ठेवा दुआ दात में निजन, दुआ स्वभाव में सांगतो निज ठेवा. तू कोण आहे हा निश्चय, दुआ अलिज्ञानानं, दुआ दाग में निजन, तुझं आत्मधन करायचं नाही, तर बाकीचं तर फुकट आहे. गेल्यानंतर हे काय आपल्याला उपयोगाला येत नाही. साधा आपण एका देशातून दुसऱ्या देशात गेला ना तरी आपली करन्सी तिकडे चालत नाही. ही तर आपण देवाच्या करन्सी आपली चालत नाही. इकडे स्टेट आहेत, पैसे आहेत, पण जास्त जमा केला तर भूत होऊन येऊन बसणार. माझे पैसे आहेत म्हणून खाऊ नये, काही साफ होऊन बसतात. जे पण आहे ना खोट्याला खरं मानतं ना. लहान मुलं असतो ना खेळण्यात सगळे काय म्हणतात ना, साधन असतात त्याला खरं मानतो की नाही. बैलगाडी खरी, काय म्हणतात भातुकलीचा खेळ खरा वाटतो, कुठे जाणं तर भातुकलीचा खेळ आहे. तसं ज्ञान झाल्यावर भातुकलीचा खेळ आहे. पण बरोबर आहे तो केला वापर होतो की नाही. सिद्धी आला तर काय होणार, संसार कोणाचा संसार वाढून दिला तो संसार वाढणार, पैसे तुझं होणार, गाडीमध्ये फिरणार, विमानात फिरणार, परदेशात फिरणार, आणि मी ज्ञानी जातो. तो ज्ञान खरं आहे. कसे वाढ पण मी नव्हे. ज्ञान दिले अज्ञान विलासे, हेच कार्य करी द्वादश वेळे सद्गुरु ज्ञान मासे गेल्या. ज्ञान विज्ञान सद्गुरु करू, म्हणून सद्गुरु पाहिजे. नाही आता आपण काय आहे विष्णूला गुरु मानलं, ठीक आहे, का होणार नाही. विदेश देतात हा तर नको आहे मला, इतिहासाचा नको, फार करून वैकुंठात जाणार. हा तर संयुक्त स्वरूपता आणि स्वामित्ता स्वलोकता ती कुठे मिळेल, ध्यान कुठे मिळेल.
म्हणून सद्गुरु म्हणून सांगितलं काय ब्राह्मणे पाविजे देवादिदेव म्हणजे ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणणार त्याला देव देव देवादी देव भेटणार सगळे देव त्याच्याकडे येणार त्याच्या हाकेनं सगळे येणार त्याची श्रद्धा आहे ना त्याची वर मागून घेत होते पूर्वीचे राक्षस वगैरे सगळे देव वगैरे वर मागून घ्यायचे भरपूर तपस्या करायची आणि वर मागून घ्यायची ब्रह्मस्त्र हे ते अस्त्र मागून घ्यायचे लढाई झालं की त्याचा वापर करायचा मग कोणाची तपस्या त्याच्यानुसार सगळं रावण म्हणजे राक्षस पण देवाला पाहिजे त्यांना कठोर होती ना मग देवाच्या देव शेवटी कुणाकडे जे सातुभाव आहे ना विष्णूकडे शंकराकडे ब्रह्माकडे आणि गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव विष्णू सगुरु तिघांमध्ये एकच त्या रूपाने त्यांना मदत करायची जेव्हा संकट आलं तर काय होणार देव धाम राक्षसांना अहंकार सांगतो ना तामस शेवटी माया आहे ना माया म्हणजे अज्ञान विकार नाही सगळ्यापासून कारण त्याच्यामुळे विकार मी आहे मी शिल्लक राहतो म्हणून सद्गुरु पाहिजे म्हणून सांगितलंय ब्राह्मणे पावले देवादिदेव तरी किंमत सद्गुरु करावा ऐसे म्हणाल तरी निश्चयवा सद्गुरु विण नाही राजा सद्गुरुनास रामेश महाराज राजा सद्गुरुनास भवसाई महाराज राजा